नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मुगाचा डोसा. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम हिरव्या मुगाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत 1 वाटी हिरवे मूग. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतके आहे. सर्व मूग इथे मी निवडून घेतले आहेत. निवडलेले मूग आता इथे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे. यासाठी यामध्ये ॲड करत आहे पाणी. इथे मी पाणी ॲड करून आता हे मूग 2 ते 3 वेळा धुवून घेत आहे. कारण आपण जेव्हा मार्केटमधून विकत मूग आणतो त्यावेळेस याला पावडर लावलेली असते, तर याची पावडर निघून जावी तसेच हे मूग स्वच्छ व्हावे यासाठी इथे मी हे मूग धुवून घेतले आहे. धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी ॲड करून हे मूग मी 8 तासांसाठी भिजत ठेवणार आहे. तर इथे मी मूग भिजण्यासाठी ठेवून दिले आहे. मूग भिजण्यासाठी जास्त वेळ लागला जातो. 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता मूग जे आहेत ते आपले छानसे भिजले गेले आहे. आता या भिजलेल्या मुगामधील पाणी जे आहे ते निथळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे. तर इथे मी सर्व मुगांमधील पाणी जे आहे ते बाजूला काढून घेतले आहे. या भिजवलेल्या मुगांपासून आता आपल्याला डोशासाठीचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे भिजवलेले मूग. मूग ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच 1 इंच आल्याचे तुकडे. आले इथे आपल्याला थोडेच वापरायचे आहे, नाहीतर डोशाला याचा उग्र असा वास येतो. तसेच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने व थोडीशी हिरवी कोथिंबीर. आता या साहित्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमध्ये मी इथे डोशांसाठीचे आपले बॅटर तयार करून घेतले आहे. तयार केलेले बॅटर एका मोठ्या बाउलमध्ये इथे मी काढून घेत आहे व उरलेल्या सर्व मुगांपासूनचे हे बाकीचे बॅटर इथे तयार करून घेत आहे. यामध्ये आधी जे साहित्य ॲड केले आहे ते नंतर ॲड करायचे नाही आहे. तर इथे मी उरलेल्या सर्व मुगांपासून आपले डोशांसाठीचे जे बॅटर आहे ते तयार करून घेतले आहे. ते इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी. हे बॅटर इथे घट्ट असे झाले आहे. तर आता हे बॅटर आपल्याला पातळ असे करायचे आहे. यासाठी यामध्ये ॲड करत आहे 1 ग्लास पाणी. तर इथे मी हे बॅटर तयार करण्यासाठी इथे दाखवलेल्या ग्लासनुसार 1.5 ग्लास पाणी ॲड केलेले आहे. ॲड केलेले सर्व पाणी या बॅटरमध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेतले आहे. पाणी मिक्स केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. मीठ ही इथे पाण्याप्रमाणेच व्यवस्थित असे या बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे. मीठ मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा प्रकारे मध्यम ठेवली आहे. हे बॅटर आपल्याला जास्त जाडही ठेवायचे नाही किंवा जास्त पातळ असेही करायचे नाही. तर अशा प्रकारे मध्यम दाटसर असे हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर इथे आपले हे मध्यम दाटसर असे डोशांसाठीचे बॅटर तयार आहे. आता आपण याचे लगेचच डोसे बनवून घेणार आहोत. यासाठी इथे मी एक तवा गरम करण्यास ठेवला होता. तवा गरम झाला आहे. याला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे. तर आता तयार करून घेतलेल्या डोशाच्या बॅटरमधील 2 पळी बॅटर घेऊन इथे मी तव्यावरती अशा प्रकारे डोसा पसरवून म्हणजे स्प्रेड करून घेत आहे. डोसा स्प्रेड करून घेत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची, जेणेकरून डोसा जो आहे तो आपल्याला एकदम व्यवस्थित असा स्प्रेड करता येतो, म्हणजेच पसरवता येतो. डोसा स्प्रेड करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. डोशाची वरची बाजू हलकीशी सुकत आली की याच्या बाजूने इथे मी तेल सोडून घेतले आहे. तेल सोडून घेतल्यानंतर इथे आता हा डोसा जो आहे तो दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी मी पलटवून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या हा डोसा पलटला गेला आहे. अजिबात तव्याला चिकटला गेला नाही. मस्त असा आपला इथे हाय प्रोटीन हिरव्या मुगाचा डोसा तयार झाला आहे. पाहू शकता दोन्हीही बाजूने छान अशी याला जाळी पडली आहे. तर हा मुगाचा डोसा बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही. अगदी झटकीपट तयार होतो. जर सकाळच्या नाश्त्यासाठी हा डोसा बनवणार असाल तर याला रात्रीच मूग भिजण्यास ठेवावे लागतात, कारण मूग भिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. तर इथे आपला डोसा मस्त असा तयार आहे बनवून. तयार झालेला डोसा इथे मी बाजूला काढून घेतला आहे. उरलेल्या बॅटरपासून इथे मी बाकीचे डोसेही तयार करून घेत आहे. हे हिरव्या मुगाचे डोसे खूप हाय प्रोटीनयुक्त तसेच पौष्टिक असतात. तर इथे पाहू शकता उरलेल्या सर्व बॅटरपासूनचे आपले डोसे तयार आहेत बनवून. आता बनवून घेतलेल्या डोशांपैकी काही डोसे इथे मी सर्व करून घेतले आहेत. तर हे डोसे मी नारळाच्या चटणीवर सर्व केले आहेत. जर तुम्हाला डोशाच्या बॅटरमध्ये हिरवी मिरची, लसूण, आले आवडत नसेल तर तुम्ही हे डोसे प्लेनही बनवू शकता. तयार केलेल्या बॅटरमध्ये फक्त मीठ ॲड करून प्लेन डोसे तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता किती मस्त असे आपले
मऊसूत डोसे तयार आहेत. दोन्हीही बाजूने याला छान अशी जाळी पडली आहे. तर हे डोसे जे आहेत ते तुम्हाला एकदम कडक असे बनवायचे म्हटले तरीही हे डोसे बनवता येतात. तर मस्त असे इथे आपले दोनही प्रकारचे डोसे बनवून तयार आहेत. मऊसूतही डोसे बनवून घेतले आहेत व कडक असेही डोसे तयार करून घेतले आहेत. तर इथे हे डोसे या नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा. ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.